जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, पोलीस भरती पीवायक्यू सीरीजचा जो आहे आजचा आपला सेकंड पार्ट जो आहे तो भारताच्या भूगोलवर राहणार. याच्या अगोदर बघा स्थान आणि विस्ताराचा पहिला पार्ट जो आहे तुम्ही अपलोड केलेला आहे. आज आपण सेकंड पार्ट मध्ये जे काही प्रश्न आपल्याला पीवायक्यू ला आलेले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न राहू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यात 20 प्रश्न जे आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. ते 20 प्रश्न आज आपण डिकोडिंग सुद्धा बघितलेलं होतं. आज बघा त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काही प्रश्न जे आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे जे आलेले आहे. कारण बघा पोलीस भरतीमध्ये जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. त्याच्या संबंधी इतर माहिती सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न राहते. कारण तुम्हाला माहिती आहे बघा, आता नुकताच फिजिकलच्या जवळपास लिस्ट लागणं चालू झालेलं आहे आणि पेपर 14 मार्चला जो आहे तो आता सध्या तरी पेंडिंग मध्ये दाखवता की पेपर जो आहे 14 मार्चला होऊ शकते. अजून कन्फर्म नाही आहे, पण जसं दिसत आहे आपल्याला का 14 मार्चला तरी पेपर होऊ शकते. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे का त्या उद्देशानं आपल्याला तयारी करायची आहे. 15 दिवस तुमच्या हातामध्ये आहे, म्हणून या लेवलनं चांगल्या लेवलनं एक एक प्रश्न कव्हर करत चला. तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न तुमचे कव्हर होऊन जाणार. बघा हा आजचा पहिला प्रश्न आपला बघा. हा प्रश्न बघा रे अमरावती ग्रामीण पोलीसला आणि 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय लक्षात आहे बघा, भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे? भारताच्या स्थान आणि विस्ताराचा प्रश्न आहे का किती टक्के क्षेत्र जे आहे ते भारताने व्यापलेलं आहे हा प्रश्न आपल्याला विचारला. ऑप्शन कडे बघा, 0.41, 2.41, 4.41 आणि 6.41. याचं उत्तर ते बघा रे 2.41% क्षेत्र जे आहे ते भारताने जगाच्या व्यापलेलं आहे. म्हणजे बघा जगामध्ये जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्यात 2.41% क्षेत्रफळ जे आहे ते भारताचं राहणार आहे. त्याच्याबद्दल काही महत्वाचे पण लक्ष द्या. बघा पहिला तर बघा रे क्षेत्रफळ का भारताचं क्षेत्रफळ किती आहे महत्वाचं राहते. बघा 32,87,263 चौरस किलोमीटर जे आहे ते भारताचं क्षेत्रफळ राहणार आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर, जे बघा जगाच्या 2.42%. आता इथे बघा 2.41 दिलाय, ते अप्रॉक्सिमेटली 2.42% आपण जगाच्या 2.42% राहणार आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक बघा रे, भारताचा जर विचारला तर लक्षात ठेवा भारताचा 7वा क्रमांक. लक्षात घ्या भारताचा क्रमांक किती आहे म्हटलं तर 7वा. जगामध्ये क्षेत्रफळामध्ये आपला 7वा क्रमांक राहणार आहे. सर्वात मोठा तर तो आहे रशिया. जर विचारलं जगातला सर्वात मोठा देश जर म्हटलं तो राहणार आहे रशिया. आणि सर्वात लहान जर विचारला रे लक्षात ठेवा सर्वात लहान देश जर कोणता राहणार आहे तो आहे व्हॅटिकन सिटी. सर्वात लहान जर देश म्हटलं आपल्याला तर लक्षात घ्यायचं आहे व्हॅटिकन सिटी सर्वात लहान देश राहणार आहे. सर्वात मोठा रशिया, सर्वात लहान व्हॅटिकन सिटी. जगात क्रमांक जर म्हटलं तर 7वा आणि क्षेत्रफळ बघा 32,87,263 चौरस किलोमीटर जे आहे ते भारताचं क्षेत्रफळ आहे जगाच्या 2.42%. तर प्रश्न आणि हे जो फॅक्च्युअल डाटा बरोबर अंडरस्टँड करून ठेवायचा आहे. कारण काय होते कधी कधी त्याच्याशी निगडीत जे आहे ते प्रश्न विचारले जात असतात. मी वारंवार या गोष्टीवर तुम्हाला बोलतो का तुम्ही अभ्यास करताना पीवायक्यू करत असताना त्याच्याशी निगडीत डाटा चांगला अंडरस्टँड करून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे तुम्हाला 4-5 पॉईंट जे आहे एक्झॅक्ट माहित असणं आवश्यक राहणार आहे. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ नेक्स्ट प्रश्नाकडे. चला हा बघा रे 22 नंबरचा प्रश्न आपल्याला पुणे शहर पोलीसला तर आलाच, पण आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. रिपिटेशन बघा प्रश्नाचं किती आहे. 10 वेळा एक जर प्रश्न रिपीट होत असेल तर तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ पीवायक्यू प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाचं इम्पॉर्टन्स करते. हा प्रश्न 10 वेळा आतापर्यंत रिपीट झालेला आहे. प्रश्न बघा काय म्हटलं यांनी, रेड क्लिप लाईन लक्षात ठेवा रे या 2 देशाच्या सरहद्द दर्शवते. कोणत्या देशा दरम्यान रेड क्लिप लाईन राहणार आहे? रेड क्लिप बघा रे भारत आणि पाकिस्तान जे आहे यांच्या दरम्यान लक्षात ठेवायचं आहे रेड क्लिप लाईन राहणार आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तानची जी बॉर्डर रेषा आहे ती रेड क्लिप लाईन. बघा इकडे आता काय इथे एक एक करत ऑप्शनला जाऊ. बघा भारत आणि चीन, भारत आणि चीनची जी रेषा आहे त्याचं नाव आहे बघा मॅकमोहन रेषा. बघा भारत आणि चीन जे आहे यांची बाउंड्री जी लाईन आहे त्याचं नाव जर म्हटलं तर मॅकमोहन रेषा भारत आणि चीनच्या दरम्यान राहणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान पहिले होती ड्युरन रेषा, पण आता ही लक्षात ठेवा ड्युरन रेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान गेलेली आहे. पहिले भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान होती ड्युरन रेषा, भारत आणि चीन म्हटलं तर मॅकमोहन रेषा, भारत आणि पाकिस्तान आहे रेड क्लिप लाईन, आणि भारत आणि बांगलादेश जरी म्हटलं तर लक्षात ठेवा रे रेड क्लिप लाईन जे आहे ते भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान राहणार आहे. रेड क्लिप लाईन जर म्हटलं तर भारत आणि बांगलादेश. बघून घ्या भारत आणि पाकिस्तान रेड क्लिप लाईन, भारत आणि बांगलादेश रेड क्लिप लाईन, भारत आणि अफगाणिस्तान ड्युरन रेषा, भारत आणि चीन जर म्हटलं लक्षात घ्या
मॅकमोहन रेषा जी आहे हे भारत आणि चीनच्या दरम्यान राहणार आहे. क्लिअर आहे का? तर लक्षात घ्यायचं आहे, हा प्रश्न तुम्हाला 22 नंबरचा आहे. 10 पेक्षा अधिक वेळा येऊन गेला. इम्पॉर्टन्स आहे, थोडा अभ्यासाला वाढवा. समजलं आहे ना? तर ह्या टाइम थोडासा जो आहे 15 दिवस लास्टचे राहिलेले आहे, त्यामुळे थोडंसं जे आहे तुम्हाला तुमची स्पीड वाढवायची, अभ्यास करण्याची. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा. हा सुद्धा प्रश्न बघा रे. मुंबई पोलिसला आला परभणी आणि 11 पेक्षा अधिक वेळा. 11 पेक्षा अधिक वेळा, तर त्यामुळे इम्पॉर्टंट ठरते. 11 पेक्षा अधिक वेळा येऊन गेला. मॅकमोहन रेषा या दोन देशामधील सीमा रेषा निश्चित करते. मॅकमोहन म्हटलेला आहे, लक्षात ठेवा. आता सांगितलं भारत आणि चीन यांच्या दरम्यानच, लक्षात ठेवा रे, मॅकमोहन नावाची रेषा राहणार आहे. भारत आणि चीन. ऑलरेडी आता सांगितलं ड्युरंड म्हटलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ड्युरंड आहे. रेड क्लिप म्हटलं तर भारत आणि पाकिस्तान, आणि मॅकमोहन म्हटलं तर भारत आणि चीन यांच्या दरम्यान मॅकमोहन नावाची रेषा आहे. 11-12 वेळा प्रश्न येऊन गेला, इम्पॉर्टंट ठरते. क्लिअर आहे? ऑलरेडी डिस्कस केला, त्याला वेळ जास्त खर्च करायची जरूरत नाही. पुढे चला. हा बघा आता नागपूर लोहमार्ग पोलीस 2023 ला आपल्याला प्रश्न येऊन गेला. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही? आता बघून घ्या. भारताला जर विचार केला तर 15,200 किलोमीटरचं जे आहे टोटल सीमा लागते आपल्याला भूसीमामध्ये. त्यात त्यांनी प्रश्न विचारला का कोणता असा देश आहे का ज्या देशाला भारताची सीमा लागत नाही? बघूया रे. चीन जे आहे त्याची लागते, म्यानमार आहे लागते, पाकिस्तान आहे लागते, इराण आणि भारताचा संबंध येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येणार. नागपूर लोहमार्ग पोलीस 2023 चा प्रश्न होता, लक्षात घ्यायचा आहे. चीन आहे, म्यानमार आहे, पाकिस्तान आहे, पण इराण जे आहे हे आपल्या भारताला सीमा लागत नाही. किती आहेत बघा. भारताच्या भूसीमेचा जर विचार केला मित्रांनो, तर भूसीमा आपली आहे रे 15,200 किलोमीटर, जी बघा 7 देशांना लागते. देश जर म्हटलं किती देश आहे ज्यांना सीमा लागणार आहे, तर 7 देशांना 15,200 ची सीमा लागते. आणि 7 देश कोणते सांगितले बघायची ट्रिक होती. बचपन में बीए किया, लक्षात ठेवायचं. याला काय म्हटलेलं? बचपन में बीए किया, लक्षात ठेवा. बरोबर नाही तुम्हाला. बांगलादेश सर्वात जास्त सीमा लागणारा देश जर म्हटलं तर बांगलादेश, आणि सर्वात कमी म्हटलं तर बघा रे अफगाणिस्तानला आपली सर्वात कमी सीमा लागणार आहे. तो जर देश म्हटलं तर अफगाणिस्तान. सर्वाधिक बांगलादेश, सर्वात कमी अफगाणिस्तान. देश म्हटलं तर 7, 15,200 किलोमीटर राहणार आहे. यामध्ये बघा बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, त्यानंतर भूटान, अफगाणिस्तान आणि काय म्यानमार या देशांना आपली सीमा लागते, ज्यामध्ये इराण येणार नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे इराण. नेक्स्ट बघा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा बघा रे. पालघर पोलीस 2023 ला आपल्याला प्रश्न आला. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? आता गोलार्ध विचारला आपल्याला का भारत जो आहे तो कोणत्या गोलार्धात राहणार आहे? तर भारत लक्षात ठेवा रे उत्तर पूर्व गोलार्धात. लक्षात ठेवायचं बघा. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये राहणार आहे. आता काय लक्षात आहे बघा. भारताचा विचार केला तर बघा भारत अक्षवृत्तीय जर विचार केला तर तो राहणार आहे उत्तर अक्षांशमध्ये, आणि रेखावृत्तीय जर विचार केला आपण, लक्षात ठेवा रेखावृत्तीय जर म्हटलं तर तो राहणार आपण पूर्व गोलार्धात. याला उत्तर गोलार्ध म्हणतो बघा. उत्तर गोलार्धात, आणि याला जर म्हटलं तर पूर्व गोलार्धात राहणार आहे जर भारत रेखावृत्तीय विचार केला तर. अक्षवृत्तीय म्हटलं तर उत्तर गोलार्ध, रेखावृत्तीय म्हटलं तर पूर्व गोलार्ध, म्हणून भारत जो आहे तो राहते उत्तर पूर्व गोलार्धात. बघा ऑप्शन क्रमांक 4 जे आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये जो आहे तो भारत राहणार आहे. आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचा आहे कोणत्या गोलार्धात? तो उत्तर पूर्व गोलार्धात राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. पालघर पोलीस 2023 चा जो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर पूर्व, त्याचं उत्तर येणार. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे. हा बघा आता ह्या प्रश्न जर तुम्ही बघा तर खूप वेळा याचं रिपिटेशन होताना दिसते वारंवार. एकच प्रश्न जर तुम्हाला वारंवार हा विचारला जात आहे. प्रश्न बघा. मुंबई कारागृह आहे, पालघर आहे, भंडारा आहे, पुणे आहे, 11 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक, भारताचं जे आहे बघा सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. त्याचं उत्तर येते बघा इंदिरा पॉइंट. काय आहे समजून घ्या. भारतात जे आहे 4 टोक राहणार आहे बघा. जे आहे ना 4ही माहित असायला पाहिजे. एक एक जाऊ. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्वेकडे जर म्हटलं तर किबितू, भारताच्या अति पूर्वेकडील टोक जर म्हटलं लक्षात ठेवा किबितू जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये राहणार आहे. आणि पश्चिमेला आहे तो बघा घुवर ओटा जो आहे, लक्षात ठेवा घुवर मोठा जो म्हणतो आपण त्याला, हे आपलं गुजरात मध्ये लक्षात ठेवा राहणार आहे अतिशय पश्चिमेकडे. पूर्वेकडे अति पूर्वेकडचं किबितू,
पश्चिमेकडे घुवर मोठा. उत्तरेला बघा इंदिरा कॉल, लडाख मधलं ठिकाण बघा इंदिरा कॉल जे आहे ते सर्वात उत्तरेकडचं टोक राहणार आहे ते इंदिरा कॉल. आणि सर्वात दक्षिणेकडे बघा हा जे टोक राहणार आहे त्याचं नाव आहे इंदिरा पॉइंट. आता इंदिरा पॉइंट लक्षात घ्या, भूसीमेला लागून आहे का? नाही. जर तुम्हाला विचारलं भूसीमेला लागून असणार तर ते आहे कन्याकुमारी. इथे लक्षात ठेवा, दोन्ही लक्षात ठेवायचं. एक तर बघा कन्याकुमारी किंवा इंदिरा पॉइंट. ज्या ठिकाणी बघा कन्याकुमारी देऊन राहणार ती इंदिरा पॉइंट राहणार नाही. कन्याकुमारी बघा भूमीला लागून असलेलं कन्याकुमारी, आणि जर नाही म्हटलं तर इंदिरा पॉइंट अति दक्षिणेकडचं टोक जर म्हटलं तर इंदिरा पॉइंट राहणार आहे. चारही बाजू बघा, पूर्वेकडे किबितू, पश्चिमेला घुवर मोठा, वरती जर म्हटलं तर इंदिरा कॉल, आणि खाली बघा रे कन्याकुमारी किंवा इंदिरा पॉइंट हे भारताच्या अति दक्षिणेकडचं ठिकाण राहणार आहे. तिथे बघा हाच प्रश्न होता, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून कोणाला ओळखलं जाते? इंदिरा पॉइंट जे आहे ते सर्वात दक्षिणेकडचं टोक राहणार आहे. चारही चांगले, किबितू, घुवर मोठा, इंदिरा कॉल आणि इंदिरा पॉइंट लक्षात ठेवा. चारही जे आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा महत्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारते. चला पुढे जाऊ. हा बघा राहतो हा प्रश्न बघा, खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे? आता भारताच्या क्षेत्रफळाचा जर ते विचार केला असता म्हणते आपला कोणता क्रम बरोबर आहे हे त्यांनी विचारलेला आहे का? क्षेत्रफळाचा विचार केला असता. बघा इथे छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचा हा प्रश्न आपल्याला 2 वेळा येऊन गेलेला आहे. इथे उत्तर जर म्हटलं तर बघा सर्वात पहिले राजस्थान क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे, दुसरा आहे रे एमपी, तिसरा आहे महाराष्ट्र. बघा ऑप्शन क्रमांक 1 जे आहे उत्तर यायला पाहिजे राजस्थान, एमपी आणि महाराष्ट्र. राजस्थान असल्यामुळे हे 2 कटून जातात. राजस्थान नंतर एमपी पाहिजे, महाराष्ट्र येत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जे आहे तुमचं उत्तर राहणार आहे. आता काय सांगतो इकडे बघा. सर्वात पहिले आता सांगितलंय क्षेत्रफळ. भारताचं क्षेत्रफळचा जर विचार केला किती राहणार आहे तर ते आहे रे 32,87,263 चौरस किलोमीटर. बघा हे आपलं क्षेत्रफळ आहे, 32,87,263 चौरस किलोमीटर भारतात क्षेत्रफळ राहणार आहे. जगात क्रमांक कितवा म्हटलं तर 7वा. सर्वात मोठा जर म्हटलं ऑलरेडी सांगितलंय रशिया. सर्वात मोठा देश कोणता आहे म्हटलं तर रशिया. सर्वात लहान आहे रे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी जो आहे तो सर्वात लहान जर म्हटलं तर व्हॅटिकन सिटी राहणार आहे. आता भारतात टॉपचे 3 राज्य जे सर्वात मोठे राहणार आहेत. सर्वात मोठे बघा रे, पहिलं राजस्थान, दुसरं आहे एमपी आणि तिसरं जे आहे ते आहे महाराष्ट्र. राजस्थान, एमपी आणि महाराष्ट्र. चौथं जर म्हटलं तर युपी सर्वात मोठं. आणि सर्वात लहान जर विचारलं तर गोवा. क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य म्हटलं तर गोवा. बघून घ्या, सर्वात मोठं राजस्थान, सर्वात लहान गोवा. लोकसंख्येने सर्वात मोठं जर म्हटलं तर लक्षात घ्यायचं युपी. लोकसंख्येने सर्वात मोठं जर म्हटलं तर युपी. आणि इथे बघा रे सर्वात लहान जर लोकसंख्येने म्हटलं ते राहणार आहे सिक्कीम जे आहे ते लोकसंख्येने सर्वात लहान राहणार आहे. सर्वात मोठं म्हटलं तर युपी, सर्वात लहान सिक्कीम लोकसंख्येने. आणि क्षेत्रफळाने बघा सर्वात मोठं राजस्थान, सर्वात लहान गोवा. 32,87,263 चौरस किलोमीटर जे आहे ते आपलं क्षेत्रफळ आहे. आणि आपला जगामध्ये क्रमांक बघा रे 7वा क्रमांक राहणार आहे. तिथे बघा ऑप्शन क्रमांक 1 जे उत्तर येते भारतीय क्षेत्रफळाच्या दृष्टीने योग्य क्रम लावा. हा जो आहे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते करेक्ट उत्तर राहणार आहे. चला नेक्स्ट बघा, हा 28 नंबरचा प्रश्न. हा बघा रे ठाणे, बुलढाणा आणि 10 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. तुम्ही जे प्रश्न बघून राहिले त्यात एक गोष्ट ऑब्झर्व करा, मॅक्झिमम प्रश्नाचा आहे ना वारंवार रिपिटेशन होताना दिसत आहे. म्हणून रिपीटेड प्रश्नाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून तुम्ही एक चांगला जो पीवायक्यूचा प्रश्न सेट जे आहे कव्हर करा. नाही होत आहेत व्हिडिओ बघा, आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्हाला पीवायक्यू सिरीज कंटिन्यू चालून राहिलेला आहोत. त्या माध्यमातून सगळे पीवायक्यूचे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ते जे आहे तुम्हाला कव्हर करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. तिथे बघा पहिल्यांदा प्रश्न काय, भारताची पूर्व पश्चिम लांबी किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे असा आपल्याला प्रश्न आला आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी किलोमीटर आहे. आता किती किलोमीटर आहे बघून घ्या, 2 आहे. एक तर पूर्व आणि पश्चिम आणि एक राहते रे उत्तर आणि दक्षिण. बघा पूर्व पश्चिम किती आहे म्हटलं ते आहे रे 2933 किलोमीटर. पूर्व पश्चिम जर म्हटलं बघा पूर्व ते पश्चिम भारताची लांबी किती आहे 2933 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण जर आपल्याला विचारलं का भारताची उत्तर आणि दक्षिण लांबी किती आहे तर ते आहे रे 3214 किलोमीटर. 3214 जे आपली उत्तर दक्षिण राहणार आहे.
पूर्व पश्चिम जर म्हटलं तर 2933, उत्तर दक्षिण जर म्हटलं तर 3214 जे आहे तो आपली राहणार आहे. याचा अर्थ होते बघा का भारताची कोणती लांबी जास्त आहे, तर लांबी लक्षात ठेवा, उत्तर आणि दक्षिणी लांबी जी आहे भारताची ती जास्त राहणार आहे. कोणती म्हटलं तर उत्तर आणि दक्षिण ही जास्त आहे, पूर्व आणि पश्चिम लांबी जी आहे ती कमी राहणार आहे. त्याचा अर्थ बघा पूर्व पश्चिम विचारलाय, उत्तरेतर 2933 किलोमीटर जे आहे ही लांबी राहणार आहे, 2933. जर आपल्याला उत्तर दक्षिण विचारलं असतं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, उत्तर दक्षिण मध्ये 3214 आणि पूर्व पश्चिम जर म्हटलं तर 2933, म्हणून आपल्याला बघा ऑप्शन क्रमांक 4 2933 जे आहे हे आपल्या याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 क्लिअर आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 किलोमीटर. ते प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहे, केअरफुली लक्ष द्यायचं आहे. हा प्रश्न बघा सिंपल आहे, अमरावतीला आला, परभणीला सुद्धा विचारलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला कितवा क्रमांकाचा देश आहे? 7वा. ऑलरेडी बोललेलो आपण 32,87,263 चौरस किलोमीटर जे आहे ते आपलं क्षेत्रफळ राहणार आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर. क्रमांक जर म्हटलं तर 7वा क्रमांक जो आहे आपल्या इथे राहणार आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठा देश रशिया, सर्वात लहान जर म्हटलं तर व्हॅटिकन सिटी जो सर्वात लहान राहणार आहे. बघून घ्या इथे, सर्वात मोठा रशिया आणि सर्वात लहान, आता सांगितलं लहान मध्ये तुम्हाला व्हॅटिकन सिटी. भारतात जर आलं तर भारतामध्ये बघा सर्वात मोठं राज्य जर म्हटलं तुम्हाला तर लक्षात घ्यायचं आहे राजस्थान, आणि सर्वात लहान जर म्हटलं तर लक्षात ठेवा गोवा. सर्वात मोठा आहे राजस्थान, सर्वात लहान आहे गोवा. लोकसंख्येने बघा रे, सर्वात मोठं जर म्हटलं तर यूपी, आणि लोकसंख्येने सर्वात लहान जर म्हटलं तर सिक्कीम जे आहे लोकसंख्येने सर्वात छोटं राज्य राहणार आहे. सर्वात मोठे इथे राजस्थान, सर्वात लहान गोवा क्षेत्रफळाने. लोकसंख्येने सर्वात मोठं यूपी आणि सर्वात लहान जर म्हटलं तर सिक्कीम जे आहे लोकसंख्येने सर्वात लहान राहणार आहे. सर्वात मोठा देश रशिया, सर्वात लहान व्हॅटिकन सिटी. क्षेत्रफळ बघा 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि जगाचा बघा 7वा क्रमांक भारताचा जगामध्ये राहणार आहे. आणि यांनी बघा 2.41% जे आहे क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे. ते किती टक्के म्हटलं तर 2.41% क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे. क्रमांक होता 32,87,263 चौरस किलोमीटर. क्रमांक आहे 7वा. हा डाटा मी ऑलरेडी तुम्हाला 2-3 वेळा या प्रश्नामध्ये कव्हर केलेला आहे. केअरफुली करा. एक वेळा जर बरोबर अंडरस्टँड केलं तुम्हाला वारंवार तेच ते करायची गरज राहत नाही. फक्त बरोबर लक्ष देऊन ऐकायचं आहे का प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला विचारले जात आहे. आणखी PYQ तुम्हाला बघा बऱ्यापैकी अभ्यास करताना एक क्लिअरिटी येऊन जाते का कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता हा प्रश्न बघा, ठाणे, नागपूर आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे? तो ऑलरेडी बघितलं आहे, बचपन में BA किया, मी ऑलरेडी सांगितलंय का सर्वात जास्त कोणते राहणार आहे. बांगलादेश 4096 किलोमीटर जे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 4096 किलोमीटरची सीमा जी आहे बांगलादेशला लागते. आता टोटल बघा भारताची भूसीमा किती आहे रे? 15,200 किलोमीटर जे आहे ते भारताची भूसीमा आहे, जे टोटल बघा 7 देशांना लागते. किती देश म्हटलं टोटल आहे तर बघा 7 देशांना लागते. आणि 7 देशची ट्रिक मी ऑलरेडी सांगितलं आहे, बचपन में BA किया. बचपन में BA किया लक्षात ठेवा. पहिला आहे बांगलादेश, त्यानंतर चीन आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, म्यानमार आहे, भूटान आहे आणि अफगाणिस्तान लास्ट मध्ये राहणार आहे. 7 देश. सर्वाधिक आहे बांगलादेश, 4096 किलोमीटर आपली सीमा लागते. सर्वात कमी म्हटलं तर अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला आपली सर्वात कमी सीमा लागते रे, फक्त 80 किलोमीटरची सीमा जी आहे लक्षात ठेवा अफगाणिस्तानला लागणार आहे. सर्वाधिक आहे बांगलादेश 4096 किलोमीटर. आणि हाच प्रश्न 10-12 वेळा आतापर्यंत येऊन गेला का किती सीमा लागते. लक्षात ठेवायचं आहे 4096 किलोमीटरची सीमा बांगलादेश या देशासोबत लागणार आहे, जी सर्वाधिक राहते. समजलाय? हे कव्हर करा, एक एक करत चला पुढे जाऊ. आता हाच प्रश्न पुन्हा रिपीट झाला, बघून घ्या. सांगली पोलीस 2017ला जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सांगलीचा प्रश्न होता काय बघा, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक हे आहे. आता कोणतं टोक आहे तुम्हाला विचारलेलं आहे द्वीपकल्पाचं, बघून घ्या रे. मी आताच तुम्हाला भारताचे 4 टोक सांगितले, त्या टोकामध्ये कन्याकुमारीचं नाव घेतलेलं होतं. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 इथे बघून घ्या. पूर्वेला किबितू, इकडे जर म्हटलं तर गुवरोटा,
गुवरओटा जो आहे तो गुवरमोठा नावाचं नाव राहणार आहे. पुढे वरती इंदिरा कॉल, वरती जर म्हटलं तर इंदिरा कॉल, आणि खाली बघा सर्वात पहिला पॉईंट मी एक साईडला तुम्हाला कन्याकुमारी, आणि दुसरं जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट आपल्या इथे लागून नाही, थोडं खाली आहे, अंदमान निकोबारकडे लक्षात ठेवायचं आहे. तर 2 पॉइंट, पूर्वेला किबितू, पश्चिमेला गुवरओटा. पूर्वेला जर म्हटलं किबितू, पश्चिमेला गुवरओटा, उत्तरेला इंदिरा कॉल, आणि दक्षिण मध्ये 2 आहे बघा, कन्याकुमारी आणि इंदिरा पॉइंट. एक तर बघा कन्याकुमारी, आणि दुसरं जर म्हटलं तर इंदिरा पॉइंट 2 राहणार आहे. पहिलं होतं कन्याकुमारी, दुसरं आहे इंदिरा पॉइंट. तर त्यामुळे बघा इथे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे कन्याकुमारी याचं उत्तर राहणार आहे. का भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक म्हणजे कन्याकुमारी राहणार आहे. जर हे नसतं तर भारताच्या अति दक्षिणेकडील टोक कोणतं? इंदिरा पॉइंट. 6 डिग्री 45 मिनिटला लक्षात ठेवायचं इंदिरा पॉइंट राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 ज्या मित्रांनो याचं उत्तर येते सांगली पोलीसचा जो आहे हा प्रश्न होता. समजलाय? चला पुढे जाऊ. हा बघा आता मुंबई पोलीस आणि सांगली पोलीस 2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी कोणते? आता भारत जे आहे भारताच्या मध्यातून जाणारं अक्षरवृत्त कोणता हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. इथून बघा भारताच्या मध्यातून जाणारं जे आहे ते एकच आहे रे, जे म्हटलं तर कर्कवृत्त राहणार आहे. जे बघा 23.5 डिग्रीवर जे आहे हे राहणार आहे कर्कवृत्त, जे भारताच्या मध्यातून जाते. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे कर्कवृत्त जे आहे लक्षात ठेवा मित्रांनो, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षरवृत्त म्हणजे काय? कर्कवृत्त. किती डिग्रीवर आहे? 23.5 डिग्रीवर जे आहे ते कर्कवृत्त राहते. आता कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? तर लक्षात ठेवा 8 राज्यातून जाते. कर्कवृत्ताचा जर विचार केला लक्षात ठेवा 8 राज्यामधून हे जाणार आहे. किती राज्य म्हटलं तुम्हाला? 8. आणि 8 राज्याची एक मी ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितली आहे, लक्षात कसं ठेवायचं आहे. बघा रे 8 राज्य कोणते कोणते मी सांगितले बघा. पहिला आहे गुरुच्या राज मध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. बघा ही ट्रिक मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली होती पहिले मागच्या लेक्चर मध्ये, लक्षात ठेवायचं. गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. बरोबर असं गुरुच्या राजमध्ये 36 झाड व बंगले मित्राला दिले. 36 गुरुवरून आहे पहिला गुजरात, राजवरून जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राजस्थान. बघा गुजरात, राजवरून आहे तुम्हाला राजस्थान, मध्यवरून आहे एमपी, त्याच्यानंतर बघा इथे 36 वरून आहे छत्तीसगड, झाडवरून आहे बघा रे झारखंड, बंगलेवरून आहे पश्चिम बंगाल, आणि मित्रावरून 2 आहे लक्षात ठेवा रे बघा. पहिला आहे त्रिपुरा आणि दुसरं जर म्हटलं तर मिझोरम. त्रिपुरा आणि मिझोरम 2 लक्षात ठेवायचं. पहिला आहे त्रिपुरा, दुसरा आहे मिझोरम, हे 2 राहणार आहे. तर गुरुच्या राजमध्ये 36 झाड आणि बंगले मित्राला दिले. लक्षात ठेवा 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. 23.5 डिग्रीवर जे आहे ते कर्कवृत्त राहणार आहे. मुंबई आणि सांगली पोलीसचा प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर राहणार आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, हा बघा आता हा बघा आपला अमरावती आणि गडचिरोली 2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. अमरावती पोलीसला आला होता 2016 ला आणि गडचिरोली पोलीस 2023 ला सुद्धा हा प्रश्न मित्रांनो येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? म्हणजे लक्षात ठेवायचं आहे का पुढीलपैकी जर विचार करतो म्हटलं आपल्याला तर पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही, भारताची सागरी सीमा लागून नाही असा त्याला प्रश्न विचारलेला आहे. का पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेची भारताची सागरी सीमा संलग्न नाही? तर लक्षात ठेवा चीन. भारताची जर तुम्ही लक्षात घ्या रे बघा भूसीमा, भूसीमेचा जर विचार केला तर लक्षात ठेवा भूसीमा टोटल 7 देशांना जे आहे ते लागते आपली भूसीमा. लक्षात ठेवायचं आहे. आणि जलसीमा जर म्हटलं किंवा सागरी सीमा जर आपली म्हटलं किती देशांना लागते? तर सागरी सीमा 6 देशांना आपली लागते. भूसीमा जर देश म्हटलं 7, सागरी सीमा जे आहे ते 6, आणि 6 पैकी बघा पाकिस्तानला सुद्धा लागते, श्रीलंकेला सुद्धा लागून आहे, मालदीवला सुद्धा लागून आहे, पण चीनला सागरी सीमा लागून नाही. भूसीमा लागून आहे पण सागरी सीमा लागून नाही. म्हणून बघा 33 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 जे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे. आता सागरी सीमा किती तर बघून घ्या. सागरी सीमा आपली जुनी वाली जर म्हटलं तर जुनी वाली आहे रे 7517 किलोमीटर, आणि नवीन जे आहे ते लक्षात ठेवा नवीन आहे
11,098.81 किलोमीटर. तर 11,098 तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 11,098.81 किलोमीटर जी आहे ती नवीन, जुनी होती 7,517 किलोमीटर जी आहे ती जुनी राहणार आहे. आणि किती राज्य बघा, 9 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना ही सीमा लागून आहे. सर्वाधिक बघा, सर्वात जास्त जर म्हटलं तर पहिल्यांदा एक केंद्रशासित प्रदेश आहे, तो आहे अंदमान निकोबार सर्वाधिक. आणि जर राज्य विचारलं तर राज्य लक्षात ठेवा गुजरात या राज्याला सर्वात जास्त सीमा लागून आहे सागरीवाली. जर केंद्रशासित प्रदेश मध्ये अंदमान निकोबार 13 पैकी राज्यांमध्ये गुजरात, आणि सर्वात कमी जर म्हटलं तर गोवाला जे आहे सर्वात कमी आपला सागरी किनारा लागून आहे. सर्वात कमी जर म्हटलं तर लक्षात ठेवा गोव्याला जो आहे सर्वात कमी आपल्याला सागरी किनारा लाभलेला आहे राज्यांमध्ये. हाच प्रश्न होता. पुढीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताशी संलग्न नाही? चीन जे आहे मित्रांनो याचं उत्तर येते. हे बेसिक माहिती कव्हर करून ठेवा. चला पुढे चला. हा बघा, जालना पोलीस 2021 ला प्रश्न आला. या राज्याची सीमा बघा रे, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत. नेपाळ आहे, भूटान आणि बांगलादेश तिन्ही देशांना कोणत्या राज्याची सीमा भिडलेली आहे असा जो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता का कोणतं राज्य आहे. तर लक्षात ठेवा ते राज्य जर म्हटलं तर बघा रे, पश्चिम बंगाल या राज्याला या तिन्ही देशाच्या सीमा लागून आहे. बघून घ्या. सर्वात पहिलं पश्चिम बंगाल जर म्हटलं तर याला बघा, वरून जर म्हटलं तर नेपाळ, त्याच्या बाजूनं भूटान आणि खालून आहे बांगलादेश. तर नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या 3 देशाच्या सीमा कोणाला जुळलेल्या आहेत? लक्षात ठेवा पश्चिम बंगाल जे आहे यांना त्या लागलेल्या आहे. हा प्रश्न वारंवार विचारते का पश्चिम बंगाल, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत. तर ते राज्य जे आहे पश्चिम बंगाल. अरुणाचल प्रदेश बघा, भारताच्या अतिपूर्वेकडील, भारताच्या लक्षात ठेवायचं अतिपूर्वेकडील राज्य. तर लक्षात घ्या हे जर म्हटलं काय अरुणाचल प्रदेश जे आहे भारताच्या अतिपूर्वेकडचं राज्य जर म्हटलं तर अरुणाचल प्रदेश, आणि नेपाळ, भूटान आणि बांगलादेशला लागून असणारा पश्चिम बंगाल जे आहे ते राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. जालना पोलीस 2021 चा प्रश्न होता, इम्पॉर्टंट ठरते. चला पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्नाकडे चला. हा बघा रे 35 नंबरचा भंडारा चालक 2021 ला प्रश्न होता. हा प्रश्न थोडासा कठीण स्वरूपाचा जाते, बघून घ्या. भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? आता काय होते, प्रत्येक राज्याची सीमा आपण पाठ किंवा देशाची सीमा आपण प्रत्येक पाठ करू शकत नाही. जसं बघा तुम्हाला माहित आहे आपली सीमा टोटल 7 देशांना लागते. याची ट्रिक होती मी सांगितलं आहे, ब च प न मे बीए किया, यावरून सांगितलं होतं बघा. सर्वात जास्त जर म्हटलं तर बांगलादेश 4096 किलोमीटर, आणि सर्वात कमी बघा रे अफगाणिस्तान, सर्वात कमी जर म्हटलं ते अफगाणिस्तान राहणार आहे. लक्षात ठेवा 80 किलोमीटरला अफगाणिस्तानची सीमा लागते. आता बघा 7 देश आहे, प्रत्येक देश सीमा पाठ करणं पॉसिबल नाही, पण तुम्ही 2-4 सीमा लक्षात ठेवू शकता. इथे आपल्याला भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा इथे 1643 किलोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. 1643 किलोमीटरची सीमा जी आहे भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये लागून आहे. सर्वाधिक बांगलादेश, सर्वात कमी जर विचारलं तर अफगाणिस्तान राहणार आहे. आणि इथे बघा 1643 किलोमीटरची सीमा भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान लागून राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघायला तर हा प्रश्न पुन्हा बघा, जालना पोलीस 2021 ला पुन्हा रिपीट झालेला प्रश्न आहे. या राज्याची सीमा नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहे. नेपाळ, भूटान आणि बांगलादेश. तो ऑलरेडी तो रिपीट झालेला प्रश्न आहे, ऑलरेडी जेव्हा डिस्कस केला आहे. याचं उत्तर येते पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाललाच भिडलेला आहे. प्रश्न रिपीट झाला, हाच लक्षात ठेवा, रिपीटेड प्रश्न आहे. हा बघा तो दौंड SRPF 2017 मित्रांनो हा प्रश्न गेला. कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? बघा इथे कोणत्या राज्याची सीमा जी आहे ते पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही हे तुम्हाला विचारणार आहे. कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तिकडे ऑप्शन तुम्ही बरोबर बघा. पंजाब ऑलरेडी लागून आहे. राजस्थान ते सुद्धा लागून आहे. गुजरात सुद्धा पाकिस्तानला लागून आहे. हरियाणा नाही, हरियाणा आतमध्ये असल्या कारणानं हरियाणा जे आहे ते लागून नाही आहे. पंजाब आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, पण लक्षात घ्या हरियाणा जे आहे याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. आणि इथे बघा भारत आणि पाकिस्तान यांची जी सीमारेषा आहे त्याचं नाव विचारते, ते लक्षात ठेवा रे. रेड क्लिफ लाईन जे आहे
ते रेड क्लिप लाईन लक्षात ठेवा. भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेचं नाव राहणार आहे. आणि भारत आणि पाकिस्तान मध्ये लक्षात ठेवा हरियाणा या राज्याला पाकिस्तानची सीमा लागून नाही आहे. ऑप्शन क्रमांक 4 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जो 2 SRPF 2017 प्रश्न विचारण्यात आलेला होता. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तो लास्ट आणि 38 नंबरचा आजचा शेवटचा प्रश्न मित्रांनो आपला राहणार. बघा, भारताला सुमारे रिकाम्या जागा किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे? बघा रे, इथे 7517 किलोमीटर लांबीची समुद्र किनारा आपल्याला लागलेला होता. जुना नवीन मी आत्ताच तुम्हाला सांगितलं बघा 11,098.81 किलोमीटर जो लागते म्हटलं तर 9 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेश. 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश. सर्वाधिक राज्य जर विचारलं बघा कोणत्या राज्याला सर्वाधिक लागते ते राज्य आहे गुजरात. आणि सर्वात कमी जर विचारलं तर लक्षात ठेवा गोव्याला सर्वात कमी लागणार आहे. सर्वाधिक मोठं म्हटलं तर गुजरात, सर्वात कमी आहे गोवा. 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना आपली सागरी सीमा लागते. देश विचारलं तर लक्षात ठेवा रे टोटल 6 देश जे आहे या 6 देशांना आपली सागरी सीमा लागून राहणार आहे. देश जर म्हटलं तर 6, सागरी भूसीमा 7, सागरी सीमा जी आपली 6 देशांना लागून राहणार आहे. क्लिअर आहे? आजचं बघा 38 नंबरचा प्रश्न जो आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1. मित्रांनो गोष्ट ऑब्झर्व करा, भारताचा भूगोल स्थान आणि विस्तार टोटल 38 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. पण याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नाचं वारंवार रिपीटेशन आहे. 10-10, 15-15 वेळा काही प्रश्न रिपीट झालेले आहे. म्हणून PYQ ला कमजोर समजू नका. एक मार्क्स तुमचा जो आहे रिझल्ट डिसाईड राहणार आहे. म्हणून त्या परीनं स्वतःच्या अभ्यासाला दिशा देण्याचा प्रयत्न करा. पुढचे 15 दिवस जे उरलेले आहे या 15 दिवसात स्वतःला चांगल्या पद्धतीनं तयारी करा आणि आपलं रिझल्टमध्ये नाव जे आहे तुमचं आल्याशिवाय राहणार नाही. क्लिअर आहे? चला मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुन्हा भेटू तुमच्या पुढच्या नवीन सिरीजमध्ये आपण किंवा नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.